काय करणार गाव काय सरकार त्यांना काय घेणं नाही राहिले. तिला काही घेणार सरकारला एकच टार्गेट आहे, निवडून या, खुर्चीवर बसा, स्वतःचे घर बांधा. त्यांना शेतकऱ्याचे कुठलाही घेणं देणं नाही राहिलं. बच्चूकडू एवढे आंदोलन. माझं नाव कैलास वाल्मिक सोनवणी, राहणार सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. यो बाग आम्ही दिवाळीच्या आधी छाटायच्या परिस्थितीत होतो, पण पाऊस असल्यामुळं आम्हाला छाटता नाही आला. छाटल्यानंतर थोडं 8-10 दिवस पाऊस उघडला, आम्ही छाटला. ती व्यवस्थितपणे निघाला होता, पण या पावसाच्या नुकसानामुळे ना तो पूर्ण बरखास्त झाला आहे. त्याला काही निघालेलं नाही. आमचं 10-20% माल आमच्या हातात आहे, पण तो बी अजून राहतोय की नाही राहतो तिची आम्हाला काही शाश्वती नाही. त्याच्यामुळं आम्ही एकदम हवालदिन झालो आहे. आम्हाला काही पर्याय राहिला नाही. पुढं आमचं एकदम म्हणजे फार रस्त्यावर घर आले, काय पाणी घरात, सगळं वावरात पाणी, आम्हाला काही पर्याय राहिला नाही कुठला. त्याच्यामुळं कांदे पाण्यात, मका पाण्यात, सगळंच पाण्यात गेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही. आम्हाला सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे असे वाटतंय आम्हाला. पण मग आता काय करता का नाही करता ती त्यांची आता बघू शकतो. या भागामध्ये ना पूर्ण पाणीच पाणी, आम्हाला स्प्रे सुद्धा नाही करता येते. त्याच्यामुळं आमचं लई इतकं कष्ट आहे का त्या कष्टाला आमचं कवडी मोल काहीच भेटत नाही आम्हाला. त्याच्यामुळे ना आम्ही एकदम म्हणजे तुर्दूस झाले. आमचे खर्च करण्या इतके सुद्धा पैसे राहिलेले नाही आहे. त्याच्यामुळं आता काय करणार आम्ही. आता आमच्या पुढं प्रश्न लई मोठे उभे. आमच्या पोरांचे शिक्षण, बाकीचे पोरांचे लग्न कसे करणार आम्ही. आम्हाला काहीच नाही, काहीच राहिलं नाही. सगळं पावसामुळं बरकस झालं आणि सगळं बागात पाणीच पाणी, कांद्यात पाणी, मकात पाणी. काही आम्हाला पुढं शेतकरीच उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं सगळं, काहीच नाही राहिलं.